सकाळी रिकाम्या पोटी खा या 3 गोष्टी. पोट अशा प्रकारे साफ होईल जसं नळ उघड्यावर पाणी वाहायला लागतं. मित्रांनो, तुमच्यासोबतही कधी असं झालं आहे का की सकाळी सकाळी तुम्ही शौचालयात जाता, 15 मिनिटं, 10 मिनिटं आणि 20 मिनिटापर्यंत बसून राहता, पण तरीही पोट व्यवस्थित साफ होत नाही? संपूर्ण दिवस असं वाटतं जसं पोटात एखादा जड दगड ठेवला आहे. आंबट ढेकर, गॅस, पोटात मुरडा आणि दिवसभर चिडचिडेपणा. जर हो तर आज थांबा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या अनेक वर्षापासून असलेल्या या समस्येवर उपाय सांगणार आहे. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की पोट साफ न होणं ही फक्त एक छोटीशी गोष्ट आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आयुर्वेदात म्हटलं आहे जगातील 90% आजारांची सुरुवात फक्त आणि फक्त आपल्या पोटापासून आणि बद्धकोशिकेपासून होते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर शरीरात विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्झिन्स जमा होऊ लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणं, केस गळणे आणि सुस्ती आणि पुढे जाऊन मूळव्याध म्हणजेच पायलसारखे आजार आपल्याला होऊ शकतात. पण काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यास सांगणार नाही. आज मी तुम्हाला अशा 3 साध्या पण 100% प्रभावी गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही सकाळी उठल्यानंतर योग्य पद्धतीने घेतल्या तर तुमचं पोट अशा प्रकारे साफ होईल जसं बंद पडलेला नळ एका झटक्यात सुरू झाला. आणि हो, उपाय क्रमांक 3 इतका प्रभावी आहे की 10 पैकी 9 लोक तो चुकीच्या पद्धतीने घेतात, त्यामुळे त्यांना फायदा होत नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण अर्धवट माहिती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, कोणताही विलंब न करता हा प्रवास म्हणजेच या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, पहिली गोष्ट आहे भिजवलेली मनुका, तिचं जादुई पाणी. मित्रांनो, आता आपण पहिल्या गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या पोटासाठी नैसर्गिक झाडूसारखं काम करते, आणि ती म्हणजे भिजवलेली मनुका म्हणजेच ड्राय ग्रेप्स. अनेक लोक किसमिस आणि मनुका यांच्यात गोंधळतात, त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला मोठ्या आकाराची मनुका घ्यायची आहे ज्यामध्ये बिया असतात. आता प्रश्न येतो की ही पोट साफ कशी करते? मित्रांनो, मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इनसॉल्युबल फायबर म्हणजेच विरघळणारे तंतू आणि नैसर्गिक साखर ज्याला आपण सॉर्बिटॉल म्हणतो, आणि ही मनुक्यामध्ये आढळते. जेव्हा तुमची आतडी सुस्त पडतात आणि मल सुकून आतड्यांच्या भिंतींना चिटकतो, तेव्हा मनुकेमधील हे फायबर आणि सॉर्बिटॉल आतड्यांमध्ये ओलावा खेचतात. यामुळे आतड्यांची आकुंचन आणि प्रसरणाची म्हणजेच पेरिस्टाल्सची हालचाल वेगवान होते, ज्यामुळे अडकलेला मल पुढे सरकू लागतो. हे खाण्याची योग्य पद्धत आता काळजीपूर्वक ऐका. रात्री झोपण्यापूर्वी 7 ते 8 मनुका घ्या. त्या चांगल्या प्रकारे धुवून एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर गुरळा न करता, कारण सकाळच्या लाळेमध्ये पचनासाठी आवश्यक एन्झाईम असतात. सर्वप्रथम मनुका भिजवलेले पाणी थोडं कोमट करा. त्यानंतर ते पाणी हळूहळू घोट करून प्या आणि मनुक्याच्या बिया काढून त्या चांगल्या प्रकारे चावून खा. विश्वास ठेवा, फक्त 3 दिवस असं करून पहा. जो मल अनेक आठवड्यापासून तुमच्या आतड्यांमध्ये अडकलेला होता तो कोणत्याही वेदनेशिवाय बाहेर पडेल. पण थांबा, फक्त मनुका पुरेसा नाही. जर तुम्हाला तीव्र आणि जुनी बद्धकोशीय समस्या असेल तर दुसरी गोष्ट तुमच्यासाठी लाईफ चेंजर ठरू शकते. दुसरी गोष्ट आहे कोमट पाण्यासोबत विशेष तूप आणि लिंबू. मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे येतो, आणि हा कोणताही साधा उपाय नाही. हा शेकडो वर्षापासून चालत आलेला आयुर्वेदिक सिक्रेट आहे, आणि तो म्हणजे कोमट पाणी. 1 चमचा शुद्ध देशी तूप, गाईचे तूप आणि चिमूटभर शेंदवा मीठ. मित्रांनो, ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, पण पोट साफ करण्यासाठी तूप का? मित्रांनो, आपल्या आतड्यांना अगदी त्याच प्रकारे ग्रीसिंग किंवा लुब्रिकेशनची गरज असते, जसे एखाद्या इंजिनला ग्रीस शिवाय चालवलं तर ते जाम होऊ शकतं. आजच्या काळात आपण जे कोरडे, तळलेले, भाजलेले आणि मैद्याचे पदार्थ खातो, त्यामुळे आपली आतडी आतून पूर्णपणे कोरडी होतात. आतडी कोरडी झाली की मल आतड्यांना चिटकतो आणि पुढे सरकू शकत नाही. जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 छोटा चमचा शुद्ध देशी गाईचं तूप आणि 2 थेंब लिंबाचा रस मिसळून पिता, तेव्हा ते तुमच्या आतड्याच्या आतील आवरणाला लगेच चिटकतं. तुपामध्ये असलेले ब्युटिरिक ॲसिड आतड्यांची सूज कमी करतं, आपल्या चांगल्या बॅक्टेरियाची वाढ करतं आणि मलाला सॉफ्ट म्हणजेच मऊ बनवतं. त्यानंतर तुम्ही शौचालयात गेल्यावर कोणताही जोर न लावता 2 मिनिटाच्या आत तुमचं पोट पूर्णपणे साफ होईल. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, पाणी खूप गरमही नसावं आणि खूप थंडही नसावं. पाणी तेवढंच गरम असावं जे तुम्ही चहाप्रमाणे आरामात घोट करून पिऊ शकाल. पाणी प्यायल्यानंतर 5 मिनिटं खोलीत थोडा वेळ चालत राहा, जेणेकरून पाण्याचा दाब तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचेल. तिसरी गोष्ट आहे इसबगोलची भुसी योग्य पद्धतीने घेणे. आता आपण त्या तिसऱ्या आणि सर्वात अचूक उपायाबद्दल बोलूया, ज्याबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेल, पण 90% लोक तो घेण्यामध्ये सर्वात मोठी चूक करतात, आणि तो म्हणजे इसबगोलची भुसी. मित्रांनो, बहुतेक लोक काय करतात तर इसबगोल पाण्यात मिसळतात आणि लगेच पितात किंवा रात्री दुधात मिसळून घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जर इसबगोल चुकीच्या पद्धतीने घेतला तर पोट साफ होण्याऐवजी तुम्हाला आणखीन तीव्र बद्धकोष्ठता होऊ शकते.
इसबगोल काम कसा करतो बघा मित्रांनो, इसबगोल हा एक प्रकारचा विरघळणारा तंतू म्हणजे सोल्युबल फायबर आहे. तो आपल्या वजनापेक्षा 40 पट जास्त पाणी शोषून घेतो. जेव्हा तो तुमच्या आतड्यांमध्ये जातो तेव्हा तो जेल सारखा बनतो. हा जेल आतड्यांच्या कानाकोपऱ्यात अडकलेला मल, टॉक्झिन आणि घाण स्वतःसोबत चिटकून बाहेर काढतो. याचा वापर करण्याची योग्य पद्धत बघा. एका ग्लास ताज्या किंवा थोड्या कोमट पाण्यात 1 चमचा इसबगोलची भुसी टाका. ती 2 ते 3 मिनिटं तशीच राहू द्या, जेणेकरून भुसी पाणी शोषून थोडी फुगेल. त्यानंतर ते प्या. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या दिवशी तुम्ही इसबगोल घ्याल त्या दिवशी संपूर्ण दिवस कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. जर तुम्ही कमी पाणी प्याल तर हा इसबगोल तुमच्या आतड्यांमधील सगळं पाणी शोषून घेईल आणि बद्धकोष्ठता 10 पट वाढेल. त्यामुळे पाणी पिण्यात अजिबात कंजूसपणा करू नका. मित्रांनो, तुमच्यासाठी बोनस टिप बघा. या 2 चुका कधीही करू नका. मित्रांनो, या 3 उपायासोबतच तुम्हाला तुमच्या रोजच्या 2 सवयी बदलायला हव्यात, नाहीतर कोणताही उपाय काम करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच फोन वापरणं किंवा पाहणं बंद करा. जेव्हा तुम्ही सकाळी उठून शौचालयात बसून 20 मिनिटं रील्स किंवा फेसबुक पाहता तेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे जातं आणि पोटावर नैसर्गिक दबाव म्हणजेच प्रेशर तयार होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अन्न चांगलं चावून खा आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. रात्री उशिरा जड जेवण केल्यामुळेही पचनसंस्था मंदावते. रात्रीचं जेवण सूर्यास्तानंतर 2 तासाच्या आत करा. तर मित्रांनो, हे होते 3 उपाय जे सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट अशा प्रकारे साफ करतील की तुम्हाला दिवसभर हलकं, उत्साही आणि ताजेतवाने वाटेल. आता तुमच्यासाठी आजचा एक प्रश्न आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा, कॉफी पिता की कोमट पाणी पिता? मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे नक्की लिहा, कारण तुमची एक सवय तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकते. जर तुम्हाला ही माहिती थोडी तरी उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, ज्यांना पोटाच्या समस्या किंवा बद्धकोशाचा त्रास आहे. आणि अशाच योग्य आणि अचूक आयुर्वेदिक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.